तू रडतेस कशाला? मी काही उणाधिक बोललो का? तुम्ही कशाला काही बोलाल साहेब? तुम्ही काही बोललात तर ते बी मी आता गोड मानून घेईन. तसं बी तुम्ही इलाय त्याला गेल्या इथं कोण असणार आहे माझ्याशी बोलायला? तर रमा, मी आज थोडीच निघालोय. आता मोजकेच दिस राहिलं ना साहेब. मनाला लाख वेळा समजावलं का तुम्ही जाणार नाही तरी तुम्ही जायचं थोडीच राहणार आहात. या काय म्हणते साहेब, मी इथंच राहून अभ्यास करा की, म्हणजे इथंच राहून काम करा, पेपर लिहा, परिषदेला जा, पण इथं आमच्या पास राहा. नाही रमा, मला तिकडे जावंच लागेल. ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. मला माझं कायद्याचं शिक्षण लंडनला जाऊन पूर्ण करावंच लागेल. याचा फायदा आपल्या समाजालाच होणार आहे. तुम्हाला अडवू नकोस. हे बघ रमा, मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करीन. हा रमा, शांत हो, रडू नकोस. बाबासाहेबांना लंडनला शिकायला जायचं असतं तेवढ्यात रमाई इमोशनल होतात. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, बाबासाहेबांना लंडनला जायचं असतं तेवढ्यात रमाई इमोशनल होतात. बाबासाहेब त्यांना विचारतात, रमा मी काही बोललो का? रमाई बोलतात, जर तुम्ही काही बोलले जरी असले तरी मी त्याला गोड म्हणून घेईल, कारण जसंही तुम्ही काही दिवसात लंडनला जाणार आहात. तर बाबासाहेब बोलतात, मी आज थोडी जाणार आहे. तर रमाई त्यांना बोलतात, तुम्ही लंडनला जाण्यापेक्षा इथंच राहून तुमचं शिक्षण पूर्ण करा, इथंच राहून पत्र लिहा, इथंच राहून तुम्ही नोकरी करा, पण आमच्या सोबतच राहा. तर बाबासाहेब त्यांना बोलतात, नाही रमा, मला माझं कायद्याचं शिक्षण पूर्ण करायला लंडनला जायलाच हवं आणि याचा फायदा आपल्या समाजालाच होणार आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती संघर्ष केला. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय भीम.